नमस्कार, आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आजचा विषय आहे आई असावी तर अशी। अमरावती येथील राजापेठ अंडर बायपास ब्रिज जवळ सकाळी 8:30 ते 9 या दरम्यान घडलेल्या घटनेचा थोडक्यात वृत्तांत असं की स्वतःला हिरो स्मार्ट समजणाऱ्या त्या माथेफिरू युवकाला कदाचित असं वाटलं असेल की मी मुलीला त्रास देईल, धमक्या देईल व भीती दाखवून आपल्याला जसं पाहिजे तसं सगळं व्यवस्थित होऊन जाईल। यातूनच या माथेफिरूने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असावा। घडलेल्या घटनेचा निषेध सगळ्यांनीच केला। यात माजी खासदार नवनीत राणा या जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन मुलीची भेट घेतली, मुलीला व आईला धीर दिला व युवकाला फाशीची शिक्षा व्हायला हवी असे मत प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केले। तर आमदार कडू यांनी पास्को लागलेल्या गुन्हेगाराला जामीन मिळतो कसा असा सवाल उभा केला। तर समाजसेवक विविध संघटनेनी सुद्धा या घटनेचा निषेध केला। इथपर्यंत सर्व बरोबर आहे, पण सर्व घटनेत मुलीच्या स्वरक्षणासाठी निर्भीडपणे समोर आलेल्या त्या आईचं जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे। मुलीच्या स्वरक्षणासाठी वाघिणीचं रूप धारण करून मुलीच्या खांद्यावर हात ठेवून तिला हिंमत देऊन तू शिक म्हणणारी आई मला या प्रकरणात पाहायला मिळाली। घटनेनंतर आईवडील यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना ते म्हणाले, यापुढे अशी घटना घडणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी। तर आई म्हणाली, त्याला आता झाम्या द्या लागत। या शब्दातून आईचा राग व त्याला याची सजा मिळायलाच पाहिजे अशा भूमिकेतील ती आई मी पाहिली। पुन्हा शेवटी म्हणतो, आई असावी तर अशी।